प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभा समालोचन. याचं लेखन केलंय शैलेंद्र परांजपे यांनी. बिगर ओसी इमारतींच्या प्रश्नावर सर्वपक्षीय आमदारांची समिती स्थापन करण्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. लाखो रहिवाशांचा प्रश्न मार्गी लागणार. एसटी कर्मचारी संपावरून विरोधक आक्रमक होऊन झालेल्या गदारोळानंतर या विषयासंदर्भात आपण विधानसभा अधिवेशनात निवेदनाद्वारे माहिती सादर करण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचं आश्वासन. सरकारी कामात अडथळ्याच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या संदर्भातील कलमांच्या गैरवापराची आमदारांची तक्रार. गृहमंत्र्यांचे 3 दिवसात बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन. मुंबईतल्या नागरिकांना दिलासा. अकृषिक कराच्या आकारणीला तात्पुरत्या स्थगितीची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा. आणि मेट्रो मार्ग 5 मधील प्रकल्पग्रस्तांचे MMRDAच्या घरांमध्ये पुनर्वसन करणार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे. ही होती विधानसभेतल्या मंगळवारच्या कामकाजाची वैशिष्ट्ये. विधानसभेच्या मंगळवारच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासाने झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या क गट सेवा मुख्य परीक्षेच्या भरती प्रक्रियेस दिलेल्या स्थगितीसंदर्भात आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात तारांकित प्रश्न विचारला होता. तसेच धीरज देशमुख यांनी सेतू नागरी सुविधा कार्यालयांबद्दलचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यभरातल्या तालुका तहसील कार्यालयात टेंडरची मुदत संपल्याने बंद असलेल्या सेतू नागरी सुविधा कार्यालयांच्या निविदा 3 महिन्यात काढण्यात येतील असं सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केलं. त्यावेळी 12 जिल्ह्यातील सेतू कार्यालये बंद असल्याचं सदस्यांनी निदर्शनास आणून दिलं. सेतू कार्यालये बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आश्वासनही भरणे यांनी दिले. भाजपा सदस्य चंद्रकांत पाटील यांनी भरती प्रक्रियेवरून सरकारवर टीका केली आणि राज्य सरकार भरती प्रक्रियेबद्दल कायदेशीर अभिप्राय अनावश्यकपणे मागवत बसते आणि विलंब करते याकडे लक्ष वेधलं. न्यायालयीन प्रकरणांमुळे अनेक नियुक्त्या रखडल्याचं भरणे यांनी मान्य केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्रे पटलावर ठेवण्यात आली आणि त्यानंतर लक्षवेधी सूचना विचारात घेण्यात आल्या. अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असल्याने आज लक्षवेधी सूचनांवर जास्त चर्चा झाली. ठाणे भिवंडी कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग 5 च्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं. विधानसभा सदस्य रईस शेख यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर नगरविकास मंत्री शिंदे यांनी सांगितलं की ठाणे भिवंडी कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग 5 ची लांबी 24.9 किलोमीटर असून या मार्गावर 15 स्थानके प्रस्तावित केलेली आहेत. सुमारे 8,416 कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाचे ठाणे भिवंडी आणि भिवंडी कल्याण या 2 टप्प्यात काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील स्थापत्य कामे प्रगतीपथावर असून 50% काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांचे निवासी आणि अनिवासी मिळकतींचे पुनर्वसन MMRDAच्या मानपाडा ठाणे येथील रेंटल हाऊसिंग योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. तर बाधित व्यावसायिकांना 225 चौरस फूटचा गाळा देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मेट्रो प्रकल्पाचे काम करताना कमीत कमी निवासी घरे बाधित झाली पाहिजेत अशा स्पष्ट सूचना MMRDAला देण्यात आल्या असून मेट्रोचे प्रकल्प करताना किंवा भूसंपादन करताना संबंधितांच्या संमतीनेच ते केले जाणार आहे. भिवंडी शहरातील उन्नत मेट्रो मार्गिकेचे भूमिगत मार्गिकेत बदल केल्यास पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीच्या बहुतांशी समस्या कमी होणार आहेत. उन्नत मार्गामुळे बाधित कुटुंबांची संख्या वाढू नये म्हणून हा मार्ग भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 735 बांधकामे वाचवता आली असून त्यासाठी फक्त 1,400 कोटी रुपये अतिरिक्त खर्च लागणार आहे असंही मंत्री शिंदे यांनी सांगितलं. भोगवटा प्रमाणपत्राअभावी विविध नागरी समस्यांना सामोरे जाणाऱ्या लाखो नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांची समिती 1 महिन्यात स्थापन करण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. विकासकाने भोगवटापत्र न घेतल्याने सदनिकाधारकांना पाण्यासाठी मोजावे लागणारे दुप्पट पैसे, मलनिस्सारण करापोटी भरावे लागणारे दुप्पट पैसे आणि अशा प्रकारच्या हजारो इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी धोरणात्मक बदल करून
प्रसंगी कायद्यातही सुधारणा केल्या जातील असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जाहीर केलं. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मुंबईतल्या परळमधील फ्लोरेन्स टॉवर इमारतीच्या संदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रकल्पाच्या थकीत कोट्यवधीच्या बिलापोटी महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने विकासकाऐवजी रहिवाशांना नोटीस पाठवलेली आहे. शिंदे यांनी सांगितले की अंशतः भोगवटापत्र दिलेल्या पण पूर्ण भोगवटापत्र न दिलेल्या मुंबईत 728 इमारती असून त्यापैकी 281 इमारतींच्या विकासकांकडून बृहन्मुंबई महापालिकेला देय असलेला 1,018,15,00,000 रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. आमदार अजय चौधरी, आशिष शेलार, अमीन पटेल, अतुल भातखळकर, सुनील प्रभू आदींनी विचारलेल्या उपप्रश्नांनंतर शिंदे यांनी या प्रश्नासंदर्भात सर्वपक्षीय आमदारांची समिती 1 महिन्यात नेमली जाईल असं जाहीर केलं. तसंच समितीच्या अहवालानंतर या सर्व प्रश्नांबद्दल धोरणात्मक निर्णय घेतला जाईल आणि कायद्यातही अनुरूप बदल केले जातील असंही त्यांनी जाहीर केलं. अधिवेशन संपण्यापूर्वी एसटी कर्मचारी संपाबद्दल राज्य सरकार सभागृहात निवेदन करेल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केलं. 100 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून अनेकांवर हमालीसह विविध प्रकारची कामे करायची वेळ एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ओढवली आहे. याकडे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आशिष शेलार यांनी लक्ष वेधलं. एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्यावर सरकारने कंत्राटी कामगार नेमण्याची जाहिरात काढली. सत्ताधाऱ्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी धमक्या दिल्या आणि सर्वसामान्य नागरिकांचे या संपामुळे हाल झालेले असताना विधानसभेत सर्व विषय बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करावी अशी मागणी शेलार यांनी केली. या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणा करत सभागृहाच्या हौद्यात धाव घेतली. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभा अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारतर्फे सभागृहात निवेदन केलं जाईल असं आश्वासन दिल्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे सुरू झालं. सरकारी कामात अडथळा आणणे किंवा सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे याबद्दलच्या कलमांचा गैरवापर सरकारी अधिकारी आमदारांविरुद्ध मोठ्या प्रमाणात करतात अशी तक्रार सर्वपक्षीय आमदारांनी मंगळवारी विधानसभेत केली. लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय आशिष जयस्वाल आणि बालाजी किणीकर यांनी उपस्थित केला होता. सर्वपक्षीय आमदारांच्या भावना या संदर्भात प्रक्षुब्ध आहेत आणि त्यामुळे या विषयाबद्दल अधिवेशन संपण्यापूर्वी पुढच्या 3 दिवसांच्या आत बैठक घेऊन यावर तोडगा काढू असं आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं. आमदार नितेश राणे यांनी या विषयावर बोलताना लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा कलम 353चे लाभार्थी मोठ्या प्रमाणात वाढतील असा उपहासात्मक इशारा दिला. अकृषिक कराच्या आकारणीला तात्पुरती स्थगिती. मुंबई उपनगर आणि मुंबई महानगर क्षेत्रातल्या नागरी भागात आकारल्या जाणाऱ्या अकृषिक कराच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती देत असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केलं. आशिष शेलार, पराग अळवणी, सुनील प्रभू, योगेश सागर, रवींद्र वायकर, अमित साटम आदींनी लक्षवेधी सूचनेद्वारे या प्रश्नाकडे सभागृहाचं लक्ष वेधलं होतं. एखादी जमीन विकत घेऊन त्यावर इमारत बांधली जाते, त्यावेळीच जमिनीची किंमत भरली जाते, पण नागरी क्षेत्रात जमिनीचा वापर कसा करायचा याबद्दलचे अधिकारी स्थानिक नियोजन प्राधिकरणास म्हणजे महापालिकेला असते. त्यामुळे मुंबईसारख्या नागरी भागात जमिनीवर इमारत उभी राहिल्यावर अकृषिक कर आयुष्यभर भरणे अयोग्य आहे, याकडे साटम आणि अळवणी यांनी लक्ष वेधले. सर्वसामान्य नागरिकांमध्ये या कराच्या नोटिसांबद्दल संताप असल्याचंही सर्व सदस्यांनी निदर्शनाला आणून दिले. त्यानंतर महसूल मंत्री थोरात यांनी अकृषिक कर वसूल करण्याला तात्पुरती स्थगिती देत असल्याचं जाहीर केलं. आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांसाठीच्या 2 योजनांमधल्या जाचक अटी आणि त्यामुळे ज्येष्ठ पत्रकारांना या योजनांचे लाभ मिळत नसल्याचा विषय लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. राज्यातल्या 5,000हून जास्ती पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि 150हून जास्ती पत्रकारांना कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याचे रोहित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पत्रकारांसाठी आरोग्य योजनेचे लाभ अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांनाही मिळावेत अशी मागणीही पवार यांनी केली. माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकारांविषयीच्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी कल्याण निधीतून बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना राबवली जाते.
निधीच्या ठेवीच्या व्याजातून ही योजना राबवली जाते आणि या निधीमध्ये राज्य सरकारने सुरुवातीच्या 5 कोटीवरून आता 50 कोटीपर्यंत वाढ केली आहे. राज्यात अधिस्वीकृतीधारक 3.5 ते 4 हजार पत्रकार असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभही पत्रकारांना देता यावा यासाठी आपण आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठवू, असं तटकरे यांनी सांगितलं. कारखान्यांच्या कर्जाची हमी सरकार घेते तर पत्रकारांच्या गृहकर्जाची हमी का घेऊ शकत नाही, असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बागडे यांनी केला. या योजनेचे निकष 2011 मध्ये ठरवले गेले असून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी योजना राबवण्यात येतात, असंही तटकरे यांनी सांगितलं. लक्षवेधी सूचनांवरील चर्चेनंतर सन 2022-23च्या अर्थसंकल्पातील अनुदानांच्या विभागनिहाय मागण्यावरील चर्चेत महसूल व वन विभाग, जलसंपदा विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागांवर चर्चा झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुद्रांक शुल्कातल्या सवलतीच्या संदर्भात 20,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला. मात्र सरकार पक्षाची विभागनिहाय उत्तरे अजूनही चर्चा सुरू असल्याने अद्याप आलेली नाहीत. यानंतर ऐकूया विधान परिषदेचं समालोचन लेखन केलंय विजय भोसले यांनी. एसटीच्या संपाबाबत त्रिसदस्यीय समितीने सुचविलेल्या शिफारशीवरून आर्थिक तरतूद करण्यासाठी कॅबिनेट बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी शेकापचे जयंत पाटील यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे विचारलेल्या प्रश्नावर आज विधान परिषदेत सांगितलं. त्रिसदस्यीय समितीने सुचविलेल्या शिफारशीबाबत आर्थिक तरतूद करावी लागेल, त्यासाठी मंत्री महोदयांसमोर हा प्रस्ताव ठेवावा लागेल. यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी 1-2 दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन संप मिटवण्यात यावा अशी जोरदार मागणी करून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यावर परिवहन मंत्री म्हणाले, आज मुख्यमंत्री विधिमंडळात येणार आहेत, त्यांच्याशी बोलून मंत्रिमंडळाची बैठक लावण्याची विनंती करण्यात येईल. या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज 2 वेळा स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हेतुपुरस्पर रस्त्यांची कामे सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस देण्यात येईल. वेळ पडल्यास या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल, असं आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सत्ताधारी पक्षाने उपस्थित केलेल्या नियम 260 अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना दिले. त्याचबरोबर रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी एक यंत्रणा विकसित केली जाईल. त्यामध्ये जर चूक आढळली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी गाळे उभारण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असंही ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी सांगितलं. ग्रामसडक योजनेचा आराखडा तयार करताना विधानसभा सदस्याप्रमाणे विधान परिषद सदस्यांचा समावेश करावा, असे निर्देश उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज सरकारला दिले. ज्या ग्रामपंचायतीमध्ये वीज बिले भरलेली नाहीत अशा ग्रामपंचायतीच्या सरपंचावर कोणतीही कारवाई होणार नाही, असं आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देतानाच विजेच्या बिलाच्या अनुदानाचा वापर इतरत्र केल्यास कारवाई केली जाईल, असंही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर कोळी समाज आणि आदिवासी समाज यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावू, असं आश्वासनही त्यांनी दिलं. राज्यात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी क्रीडा प्रबोधिनी आहे. त्याचबरोबर पुणे येथील बालेवाडी क्रीडा केंद्रात प्रशिक्षणाची सोय आहे. अनेक पदवीधर खेळाडू आहेत, त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकऱ्या मिळत नाहीत. त्यासाठी धोरणामध्ये बदल करावा लागेल. यासाठी सरकार बदल करणार आहे, असं आश्वासन क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिलं. या चर्चेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, शिवसेनेचे मनीषा कायंदे, भाजपचे गोपीचंद पडळकर, निलय नाईक, सदाभाऊ खोत, विनायक मेटे आदींनी सहभाग घेतला. मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, असं आश्वासन देऊन अल्पसंख्याक राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगितलं की सध्या मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण आहे, मात्र नोकरीमध्ये आरक्षण देण्यासाठी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर मराठा, धनगर, ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. यापुढे न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या संदर्भातील तारांकित प्रश्न विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला होता. राज्यातील अकृषिक विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर थकबाकी दिली जाईल. कारण हा विषय अर्थ खात्याशी संबंधित असल्यानं अर्थमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल,
आणि या बैठकीत आश्वासित प्रगती योजनेबाबतही चर्चा केली जाईल असं आश्वासन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिलं. राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी या संदर्भातील प्रश्न विचारला होता. राज्यातील शाळांमधील विद्यार्थी संख्येमध्ये शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात संच मान्यतेचे निकष नव्याने निश्चित करण्याचे कार्यवाही सुरू असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी भाजपचे ना. गो. गाणार यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. आजचं विधिमंडळ समालोचन आपण ऐकलत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.